नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण MPSCनी मराठी साहित्य हा जो वैकल्पिक विषय आहे याच्या संबंधी एक शुद्धीपत्रक जारी केलेलं आहे ते समजून घेणार आहोत. सो आपण जो सिलेबस बघतो बघा, त्या सिलेबसमध्ये जे काही आधी MPSCनी नमूद केलं होतं त्याच्यामध्ये पेपर 1च्या बाबतीमध्ये शब्दरचना जी होती ती होती इसवी सन 1818च्या प्रारंभापासून. त्याच्याऐवजी जे आहे त्यांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही मराठीच्या प्रारंभापासून 1818 पर्यंत असे वाचा. आता पेपर 1 मध्ये जो मराठी साहित्याचा इतिहास आहे किंवा मराठी भाषेचा इतिहास आहे तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी याला जेव्हा आपण बघतो तर आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो मराठीच्या प्रारंभापासून 1818 पर्यंत ते कन्सिडर करायचं आहे, असा याचा जो आहे अर्थ होतो बघा. सो मुळात आपण ज्या वेळेस अभ्यास करतो किंवा समजा स्पॉटलाईटच्या बॅचेसमध्ये वगैरे आपण ज्या वेळेस गोष्टी डील करतो तर त्या अँगलनी जे आहे तर आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. सो आपल्याला याच्याने जे आहे वेगळे काही बदल आपल्या अभ्यासक्रमात करायचे नाही आहेत. पण जे विद्यार्थी समजा इंडिव्हिज्युअल लेवलला गोष्टी डील करतात तर त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की हा सिलेबसमधला बदल जो आहे जर तुम्ही याला धरून अभ्यास केला असेल तर तुम्हाला हा मुद्दा जो आहे की मराठीचा प्रारंभ ते 1818 या पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या डील करायच्या आहेत. धन्यवाद.